विनीत म्हणतो मी आज बोलणार नाही, आम्हाला ट्रॉफी घेतल्यानंतरच बोलायचं आहे. चांगलं प्रदर्शन केलं विनीत या खेळाडूने आणि एक चांगला मॅच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसलाय. थेट आम्ही दुसऱ्या मॅचकडे वळणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा एक बदलाव होईल. तत्पूर्वी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना माझी विनंती असेल, कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. चंदनसर नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम विजय मामा चषक 2024. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान, विजय घरत मामा महान. या करी सेनेची शान, विजय घरत मामा महान. दोन्ही संघ जे जिंकले त्यांच्या एक एक कॅप्टन या आणि चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी, चालू असलेल्या मॅच मधील एक एक प्रतिनिधी या. आम्ही ड्रॉ सुद्धा करणार आहोत. मॅचेस फार महत्त्वाच्या आहेत, फक्त वेळेकडे आमच्या नजरा जात आहेत. 4:24 झालेत. पहिला मिनिट असेल 4:25 हा मॅच आम्ही स्टार्ट करतोय आणि दोन्ही टीम करता 15 मिनिटं दिली जात आहेत. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती फणसपाडा या टीमने, आदर्श फणसपाडा टीमने, आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय वाघोबा जांभूळपाडा या टीमला. वाघोबा जांभूळपाडा टीमचे वाघ इथे आपले डरकाळी फोडतील काय पाहूया. मॅच ऑन होतोय, गेम इज ऑन. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक इनकडे विराज, नॉन स्ट्राईक इनकडे नागेश. हा डावकुऱ्या हाताचा बॅटर आहे. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं, टायमिंग प्रॉपर नव्हतं, तरी सुद्धा एक धाव मिळाली. सहज सोप्पा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच आपण म्हणतोय. चांगले क्षेत्ररक्षक प्रत्येक टीम मध्ये असावे लागतायत, कारण क्षेत्ररक्षक म्हणून सुद्धा तुम्ही आपलं नाव लौकिक करू शकतायत. एक मॅच तर असा झाला होता की जॉन्टी रोड्स सारखा खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला होता साऊथ आफ्रिका संघाद्वारे, आणि तोच खेळाडू त्या मॅच मध्ये आपला प्रभाव टाकताना दिसलाय. क्षेत्ररक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. पहिल्याच बॉलवर झेल सुटलाय, 1ने खातं उघडलंय. धावसंख्या 1. नागेश नावाचा खेळाडू स्ट्राईक इनकडे होता, त्याच चुका करताना दिसलायत. इनफील्ड वरून चेंडूला खेळण्याचा प्रयास होता बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता आणि जे जाळं मांडलंय त्या जाळ्यामध्ये हा मोठा मासा अडकलाय. गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धावसंख्या धावपळकावर जर आपण बघितली तर 1 धाव आणि 1 बहुमूल्य विकेट्स मिळवली. 1 गडी बाद 1. वाघोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा टीम सध्या दयनीय अवस्थेमध्ये आहे आणि या अवस्थेमधून त्यांना पुढे यावं लागेल. नवीन बॅटर गेल्यात रणजित किनी. रणजित किनी जर म्हटलं तर आणखीन एक चांगले कार्यकर्ते, आगरी सेनेचे, शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते जुचंद्र गावातून बिलॉंग करत आहेत आणि त्यांच्याद्वारे सुद्धा एक रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन येणाऱ्या 3 एप्रिल ते 7 एप्रिल या दिवसांमध्ये तुम्ही पाहायला विसरू नका. 1,50,006 हे पहिलं पारितोषिक असेल त्या स्पर्धेचं. दुसरं पारितोषिक असेल 75,006. अशा प्रकारची पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल चेंडूला स्लॉक करायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने झेल टिपण्याकरता उत्सुक होता मिडविकेट क्षेत्रात, परंतु 2 धावा काही रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावा मिळतात बॅटरला. 2 धावांचे खातं उघडलंय रणजित किनी या खेळाडूने. धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. मॅच तुम्ही बघतायत वाघोबा स्पोर्ट्स फणसपाडा, वाघोबा स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध आदर्श फणसपाडा असा. आणि आदर्श फणसपाडा संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह आहे. इन टू द गॅप, no chance for the fielder. That's a 4 run class drive. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धाडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या आता थोडीशी पुढे सरकली. धाबा लागले जातात त्या 7 धाबा. बॅटिंग करताना चांगली धावसंख्या उभारावी लागेल. 60च्या आसपास तरी जावं लागेल.
ओ मिडल स्टंपवरचा चेंडू होता. स्लॉट केला या चेंडूला. स्लॉट मध्ये चेंडू दिला होता आणि थेट पाठवून दिला मिडविकेटच्या दिशेने. 4 धावांकरता चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धाडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. स्कोर मोजून 11. संघाची धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. हे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. चेंडूंचा जर आपण विचार केला तर 5 चेंडू टाकून चललेत. डिफेन्स केला. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने स्ट्रेट खेळला होता गोलंदाजाच्या दिशेने या चेंडूला. षटक संपतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागल्या जात आहेत वाघोबा जांभूळपाडा टीमच्या. 1 गडी बाद 11 धावा. 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. गावान विजय घरत मामा महान. थँक्यू डीजे. या स्पर्धेकरता मंगलताची घरत नेहमीच चर्चेमध्ये असतात. खूप चांगलं नियोजन आहे. सुंदर स्पर्धेसाठी खेळाडूंना समालोचक संदीप गावंड यांना सुद्धा घरत किचन बुजिंग सेंटरचे मालक माकणे येथून शुभेच्छा देत आहेत. मंगलताची घरत सरांच्या शुभेच्छा आल्यात दोन्ही समालोचकांसाठी या स्पर्धेकरता. लाख लाख धन्यवाद मंगलताची घरत. नेहमीच कौतुक करतायत. कौतुकाची थाप समालोचकांच्या पाठीवर फिरवत असतात. चांगला सहकार्य त्यांचं असतं. त्यांच्या या शुभेच्छा आल्यात ते स्पर्धेकरता. वळी आपण मॅचकडे. नेक्स्ट ओव्हर इज इम्पॉर्टंट. विपुल गोलंदाच्या मार्गावर आलाय. विपुल भगत हा खेळाडू आलाय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर फिल्डर आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. आणि ऑन स्ट्राईक जर आपण खेळाडू बघितला तर तो विराज. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी होती. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा. धाव संख्येत होतोय फायदा. धावा लागल्या जातात धाव फळकावर त्या म्हणजेच 12 धावा. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकण्याकरता गोलंदाज उत्सुक असतात आणि त्याच कारणानं कधी कधी त्यांच्याकडून या चुका होत आहेत. धावसंख्या 12. समर्थक या ठिकाणी आहेत घनश्यामजी पाटील फणसपाडा टीमचे समर्थक. आता सुद्धा एक वाईड बॉल म्हणजेच म्हणावं लागेल 1वर 1 फ्री. असं लगातारचे 2 चेंडू गोलंदाज चुकलाय. पंचांना शिकवण्याचं काम करू नका प्लीज. कारण क्रिकेटमध्ये पंचांना देव म्हटलं जातं आणि जे काही निर्णय असतात ते दोन्ही टीमने मानायचे असतात. कुठल्याच टीमचे ते पंच ओळखीचे नाहीत. लक्षात घ्या. त्यांची बाजू ते मांडतायत. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. विपुल भगत तयार. आता विपुल याला कदाचित विकेट मिळेल काय. झेल टिपवायला हवा होता परंतु हा झेल सुटलाय आणि त्याचा परिणाम फलस्वरूप 2 धावा मिळतात बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावफळकावर पोहोचली जाते 15वर. 15 इज द स्कोर. 1 गडी बाद 15 धावा. 2 बॅटर आलेत रणजित किनी आणि 2 चौकारणीशी 10 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला विराज पाटील स्ट्राईक इन कडे आहे. तो 3 धावा बनवतोय. चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि त्याच कारणाने बॅकलिपचा वापर करून चेंडूला खेळलं जात आहे. लॉंग ऑन मध्ये चेंडू आलाय. शॉर्ट बॉल होता. 1च धाव मिळेल. काय चांगले क्रिकेट स्कोरर्स बघायला मिळतोय. एका बाजूला जॉन मोहम्मद अन्सारी. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर अनिकेत सडमाके जे चांगले क्रिकेटर आहेत. दोन्ही चांगले क्रिकेटर आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये कदाचित उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसून येतील. धावसंख्या धावफळकावर आहे ती 16 धावा. पुढचा बॉल कसा असेल पाहूया. प्रत्येक खेळाडू एकमेकांवर शब्दांचा वर्षाव करतायत. बरेचसे शब्द ऐकावे लागतात खेळाडूंना. शॉर्ट बॉल. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलाय. 1 धाव मिळाली. 1च धावेवर आता समाधान मानतायत. म्हणूनच मी म्हटलं होतं की एकमेकांवर विश्वास ठेवला ना तर सर्व काही व्यवस्थित होत असतं. धावसंख्या 1ने पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 17. 1 गडी बाद 17 धावा. बॅटिंग करताना वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सजावट चोहे बाजूने आपल्याला इथे पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलाय. हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाने टिपलाय. झेल संपलाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज विराज याचा खेळ. मिळाली मोठी विकेट. गॉन.
संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. छेडलं होतं या चेंडूला. म्हणूनच कधी कधी म्हटलं जाते की घरातून बाहेर पडणारी मुलगी आणि विकेटवर ऑफ स्टंपच्या बाहेर पडणारा चेंडू या दोघांनाही छेडलं ना की परिणाम खूप वाईट होत आहेत. इथे परिणाम वाईट झालेत. बहुमूल्य विकेट मिळाली प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झालेत 17. नवीन फलंदाज आलाय विजय किनी. विजय किनी नवीन बॅटर आलाय. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा घरत चषक 2024चा हा रणसंग्राम. आणि आज जर आपण बघितलं तर स्पर्धेचा 4था दिवस आहे. लांब लचक असलेली क्रिकेटची स्पर्धा खेळाडूंची गुणवत्ता कला कौशल्य ओळखण्याकरता ठेवले या स्पर्धेला. विचित्र पद्धतीने चेंडू बॅटचा एज घेतोय. फ्लाय स्लिपच्या दिशेने उभा असलेला शतरक्षक लगेचच झेल टिपतोय. लागलाय दुसरा धक्का. लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 17. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. गोल्डन डक वर बॅटर बाद झालाय. 17चा आकडा आलाय. म्हणूनच तुम्हाला सांगतोय खऱ्या अर्थाने 17 जुलै 1866 साली डक हा शब्द क्रिकेटच्या डिक्शनरी मध्ये आला. यापूर्वी कधीच हा शब्द क्रिकेटच्या डिक्शनरी मध्ये नव्हता. प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड 7वा ज्यावेळेस क्लब क्रिकेटच्या मॅचेस खेळत होता त्यावेळेस पहिल्याच मॅच मध्ये तो 0 या धावसंख्येवर बाद झाला. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये भरणा केला की प्रिन्स ऑफ वेल्स बदकाच्या अंड्यासोबत शाही पॅव्हिलियन मध्ये परतलेत. आणि तेव्हा हा डक हा शब्द क्रिकेटच्या डिक्शनरी मध्ये आला. म्हणूनच आपण अनेक प्रकारचे डक बघतोय. सिल्वर डक, ब्रॉन्झ डक, प्लॅटिनम डक, डायमंड डक, फेअर असे काही डक्सचा उल्लेख करत असतात आपण. वळूया मॅच कडे. काय घडलंय. क्लीन बॉल. त्रिपाचित गॉन. विकेट हॅट्रिक झाली या गोलंदाजाची. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी केलंय. टिचून मारा केलाय. फुल लेंथ चेंडू टाकलेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलेत. यॉर्करचा मारा सुद्धा करताना दिसलाय गोलंदाज. आणि त्रिपुरा उद्ध्वस्त करत 17 वर आता 4 गडी बाद झाले. 4 गडी बाद 17 धावा. 17 आहे तर खतरा आहे. या खतऱ्यामधून बाहेर पडावं लागेल. मिडल ऑर्डर मध्ये आता किसन पाटील नावाचा खेळाडू आलाय. पहिला गोलंदाज सापडलाय ज्याने विकेट हॅट्रिक साधलंय. याआधी मला वाटतं 3 दिवसांमध्ये विकेटची हॅट्रिक 1 झाली होती. आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज आहे ज्याने विकेटची हॅट्रिक इथे केलेली आहे. पहिला गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दिवसीय मॅच मध्ये जर आपण बघितलं तर 20 सप्टेंबर 1982 साली जलालउद्दीन या पाकिस्तानी गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिली विकेटची हॅट्रिक साधली होती. त्याच्यानंतर 2 जानेवारी 1977-78च्या 17 मध्ये आपण प्रेस सुपर्द याला टेस्ट क्रिकेट मध्ये विकेटची हॅट्रिक करताना पाहिलं होतं. असे काही काढू माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. पुढचा बॉल. बदली गोलंदाज आलाय. फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव मिळाली. एका धावेचे समाधान मानावं लागतंय. आणि आता 17चा खतरा थोड्या प्रमाणामध्ये टळला जातोय. 4 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर आहे त्या 18 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आमिर पाटील आलाय. रोखलंय खूप चांगल्या प्रकारे ह्या 17 मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल. चांगला बॉल. चांगला बॉल. फक्त फलंदाज बघत राहिलाय पंचांकडे. आत वळताना दिसलाय चेंडू. पुन्हा कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं असतं प्रत्येक खेळाडू करता. मग तो गोलंदाज असो, फलंदाज असो किंवा फिल्डर असो. इथे कॉन्सन्ट्रेशन नीट दिसत नाही. मनाची एकाग्रता असायला हवी. मन हे आपलं भरपूर चंचल असतं. सर्वात जास्त स्पीड कोणाचा असेल तर तो आहे मनाचा. पुन्हा निरीक्षण केलं आणि निर्धाव चेंडू पंचांच्या हात बांधलेत. आर्ग्युमेंट्स करतायत. प्रेशर मध्ये खेळतायत बॅटिंग करणारी टीमचे खेळाडू. 1 धाव. डॉट
डॉट. धावसंख्या आहे 4 गडी बाद 18. तिसरं षटक प्रगती पथावर आणि तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. भरपूर उशीर होतो या पहिल्या इनिंगला असं मला वाटतंय. स्कोअर कटचा फटका खेळायचा होता. आता वाईड घोषित केलं या चेंडूला. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली, विकेट सुद्धा मिळाली. धावबाच्या स्वरूपात विकेट मिळवली. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 19. धावसंख्या 19. 5 गडी बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 19 धावा 5 गडी बाद. जे मान्यवर या अतिथी कक्षामध्ये दाखल झाले त्या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय विजय मामा चषक 2024 मध्ये. आणि त्यांच्या माहिती करता वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा विरुद्ध आदर्श फणसपाडा असा मॅच सुरू आहे. पहिला डाव सुरू आहे बॅटिंगचा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दैनावस्था झाली आहे वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमची आणि त्यांची धावसंख्या 19 झाली. तिसरं षटक सुरू आहे. आदरणीय बबनजी मोरे आणि अक्षयजी मोरे सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. पुढच्या आमच्या आणखीन अतिशय चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा दाखल झालंय. इथे एका पाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. याला काय म्हणावं? धक्क्या मागून धक्का दे धक्का गॉन. साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धावसंख्या धावपळकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. 2.5 बॉलची समाप्ती. हा गोलंदाज सुद्धा विकेट हॅट्रिकवर आलाय. तिकडी साधायची संधी या गोलंदाजाला मिळेल. 4 चेंडू टाकून झालेत या गोलंदाजाचे. आमिर पाटील यांनी 4 चेंडू टाकले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिले 2 सलामीवीर चांगल्या धावा जमवत होते परंतु इतर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तग धरून राहताना दिसत नाही. लॉर्डसाठी या चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी आणि विजय संघाचे दोन्ही कॅप्टन या चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आम्ही लॉट्स उडवणार आहोत. चालू सामन्याचे प्रतिनिधी आहेत. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. 1 धाव मिळाली. लॉंग स्टॉप रिझन मध्ये वेगाने चेंडू प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ मिळत आहेत 4 धावा. नशिबाचा आलाय चौकार. लेग बायच्या स्वरूपात आलाय हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. अग्निसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. मी विनंती करतोय श्री गणेश घासकोपरी टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर या. श्रीराम कसरळी टीमच्या कॅप्टनला सुद्धा विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. चालू असलेल्या मॅचचे 2 प्रतिनिधी इथे तैनात आहेत. धावसंख्या 23. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. हो काय घडलंय बघूया. चेंडू जातो स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव घेतली जाते बॅटरद्वारे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा जर आपण बघितल्या तर 24 धावा 6 गडी बाद. 24 धावा 6 गडी बाद. बोलूया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एखादं सुंदर गीत. हे विजय मामाचा बायोडेटा कागरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा स्पर्धेसाठी खर्चितो नोटा. हे इमानी नेता कर्तव्य दक्ष. या मी विनंती करतोय श्री गणेश घासकोपरी आणि श्रीराम कसरळी टीमच्या कॅप्टनला. आलेत का? ड्रॉ उडवला जातोय. चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत. रूपरेषा काय असेल दयाचे ती सुद्धा आमच्यापर्यंत माहिती द्या. 3 चिठ्ठ्या आहेत या. 2 उचलल्या जातील आणि राहील त्या टीमला बाय मिळेल. आलेत दोन्ही टीमचे आहेत प्रतिनिधी.
ओ काय आवाज आहे. धाव सोडण्याचा प्रयास होतोय. एक सोटी धाव मिळाली बॅटरला. बघूया काय घडतंय, काय इशारा येतो पंचांचा. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय स्टंपिंग करता. ड्रॉ उडवला जातो एका बाजूला तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. 2 चिठ्ठ्या उचलल्या गेल्यात. मॅच कुठला असेल त्याची चर्चा करूया आपण. श्रीराम कसराळी वर्सेस टॉस साठी आता तयार राहा तुम्ही. श्री गणेश घासकोपरी विरुद्ध श्रीराम कसराळी असा मॅच असेल आणि जो संघ ह्या मधून जिंकेल त्याला बाय मिळेल. तो पुढच्या फेरीमध्ये खेळण्याकरता सज्ज राहील. म्हणजेच थोडासा आराम सुद्धा करायला मिळेल त्यांना. शॉट आपण पाहूया काय घडलंय. वेळ जास्त जातोय या षटकामध्ये. स्टंपिंग झाले ह्या बॅटरला. बाद केले जाते या बॅटरला. 7वा धक्का. 7 गडी बाद. धावफळकावर धावा आहेत त्या 7 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर आहेत त्या फक्त आणि फक्त 24 धावा. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका. टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये तयार राहतील आमचे प्रतिनिधी समालोचक धनसार गावातील अनमोल रत्न उत्कर्ष पाटील. गोड आवाजाचे धनी आपण बघणार आहोत जे थोड्याच वेळात टॉस बॉक्स मध्ये दिसतील. वळूया आपण मॅच कडे. कारण इथे 3 षटकं संपल्यानंतर धावा धावपळकावर वाढतील असं वाटलं होतं. परंतु इथे 4थ्या षटकात पहिल्याच बॉलवर स्टंपिंग अतिशय चांगली क्विक स्टंपिंग केले जाते. यष्टीरक्षण केलं जातंय. MSD याची आठवण करून दिली. पुढचा बॉल नवीन बॅटर करता. अजूनही पावित्रा व्यवस्थित दिसत नाही. फॉरवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू राहतोय. 1 धाव चौथ्या स्वरूपात मिळाली. लेग बाईचा इशारा पंचाने दर्शवलाय. धावसंख्या धावफळकावर 25 धावा. नवीन बॅटर आपण बघतोय. एका बाजूला स्वप्नील आहे आणि दुसऱ्या बाजूला अजित किनी. आता स्ट्राईक इन कडे अजित किनी. त्याला सुद्धा संघाकरता काही ना काही करावं लागेल, लढावं लागेल. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. फुटबॉल खेळतात की काय हे दृश्य पाहायला मिळालं. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करतात ते धावत आहेत. फेकी जाईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव मिळेल काय. 2 धावा तर मिळाल्यात आणि पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 2+1. धावसंख्या 28. धावसंख्या 28. वाईट बॉलचा इशारा आलाय. काय बघा ना पंच किती कॉन्सन्ट्रेशन दाखवत नाही. पंचाला बॅटरला असं वाटलं की बॅटर कॉन्सन्ट्रेशन दाखवत नाही. बॅटरला असं वाटलं की पंचाने वाईट दिला नाही. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने चेंडूला कळून काढले. लॉंग ऑफ मध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर धावत नाही. एका धावेची धावसंख्या झाली आहे 29 धावा. शेवटचं षटक सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अजून आपण विचार केला 3 चेंडू शिल्लक आहेत. टॉस साठी दोन्ही कॅप्टन तयार राहतील. श्रीराम कसराळी विरुद्ध श्री गणेश घासकोपरी अशी लढत असेल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं आम्ही V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 मध्ये स्वागत करतोय. वो वॉट स्टंपिंग. पुन्हा एक यष्टीच्या स्वरूपात विकेट मिळवली. 8वा धक्का. 8 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर आहे ती 29 फॉर द लॉस ऑफ 8 विकेट गॉन. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. सफलता बघायला मिळाली यष्टीरक्षक प्रदीप किनी याची. आणि टीम मीटिंग करू नका. वेळ जास्त वाया गेला या इनिंग मध्ये. 8 गडी बाद. 29 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज चांगला प्रभाव टाकतायत. तितकाच चांगला दबाव प्रदीप यांनी यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ते करतायत. फिरकी गोलंदाज आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू टाकण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. त्यामुळेच त्यांचा फायदा होतोय. नवीन बॅटर कोण असेल. एका बाजूला घसरगुंडी पाहायला मिळाली ती म्हणजे वाघोबा स्पोर्ट जांभूळपाडा टीमची.
हितेश आलाय. टेलेंडर आता पाहायला मिळत आहेत. 10व्या क्रमांकावर हितेश खेळण्याकरता आलाय. अजूनही अजित गिनी नावाचा खेळाडू आहे जो एका धावेनिशी खेळतोय. हितेश इज ऑन स्ट्राईक. संधी आहे हिरो बनण्याची त्याला सुद्धा. चांगला बॉल आता अपील केलंय परंतु पंचाने अपील पटावून लावलाय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. बाईचा इशारा आलाय. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या रन नाही धाव नाही मिळणार कारण यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. नो रन्स. ओके. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 29. शेवटचा बॉल असेल आता या इनिंगचा. लास्ट बॉल टू गो. भावपूर्ण श्रद्धांजलीचा कटआउट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या दिग्गज कार्यकर्ते आहेत, सम्राट आहेत, समाजसेवक त्यांचे कटआउट सुद्धा समोर आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून आगरी सेना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय सन्मान्य कैलास काका पाटील यांचा सुद्धा आपल्याला कटआउट पाहायला मिळतोय. विजय मामा घरजचे पालघर जिल्हा आगरी सेनेचे उपाध्यक्ष हा मोठा पदभार सांभाळत आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आत वळणारा चेंडू आहे. फिरकी पट्टूने आपले जादू दाखवलंय म्हणावं लागेल. 13 जादू चल गया. एक धाव तर पूर्ण केली आणि एक धाव मिळाली. लेग बाईचा इशारा येतोय. धाव संख्या धाव फळकावर 30. 31 धावांचं लक्ष असेल. 31 इज द टार्गेट. वळी आपण टॉस कडे. 31 धावांचं लक्ष असेल श्रीराम कसरवली टीमला. टॉस बॉक्स मध्ये जातात आमचे प्रतिनिधी महाराष्ट्राचे युवा नामवंत समालोचक उत्कर्ष पाटील. वळूया टॉस कडे. थँक्यू सो मच. धन्यवाद संदीप गावण सर. अतिशय सुंदर रीतीने मात्र आजचा दिवस राहिला आणि अगदी मात्र आजच्या दिवसातला आपण अस्ताकडे पोहोचतोय जिथे संध्याकाळच्या सत्रात सुनीलजी पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मात्र महत्त्वाच्या सामन्याचा टॉस केला जाईल. श्रीराम कसराळी विरुद्ध श्री गणेश गासकोपरी. श्री गणेश गासकोपरी संघाचा मात्र आपण पाहतोय कॉल असेल. यस V24 हा मात्र कॉल आहे आणि एकंदरीत आपण पाहू शकाल. ऑल राईट. V24 हा मात्र कॉल येतोय. मी सुनील पाटील सरांना विनंती करेन की प्लीज सर आमच्या मुख्य व्यासपीठावर पण स्थानापन्न व्हायचं आहे. एकंदरीत गासकोपरी संघ आपण पाहतोय इथून नाणेफेक जिंकलात. अगदी महत्त्वाचा सामना. समोरचा संघ यंदाचा हंगाम ज्यांच्या नावावर प्रमुख राहिलंय. खूप चांगला खेळ त्यांनी देखील केलाय परंतु या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण आलात. इथून मात्र जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. टॉस जिंकलात. तुमचा निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण ही भूमिका मात्र तुम्ही स्वीकारतायत. सामना 4 षटकांचा आहे आणि हे स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे कारण सकाळच्या सत्रापासून 4 षटकं अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत. आज खूप कमी स्पर्धा अशा आहेत की तुम्हाला संध्याकाळच्या सत्रापर्यंत 4 षटकं खेळायला मिळत आहेत. एकंदरीत क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 4 षटकांचा सामना. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. येस थँक्यू सो मच. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. ऑन गोईंग मॅचकडे जातोय जिथे पहिल्या इनिंगसाठी आपल्याला रिझवलं अर्थातच संदीप गावण सरांनी. जाऊया पुन्हा एकदा या मॅचकडे. चला फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कारण आणखीन महत्त्वाच्या 2 मॅच असणार आहेत. त्या अनुषंगाने जास्त वेळ घेऊ नका. आपण पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून मात्र कमेंट्स येत आहेत. उत्कृष्ट समालोचक आपण पाहू शकाल संदीप गावण सर. बापाणीचा एक गोड आवाज आणि सावली क्रिएशन उत्कृष्ट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. धनंजय पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. कमेंट्स येत आहेत इथे अतिशय सुंदर रीतीनं आपण पाहू शकाल. त्याचबरोबर उमेशजी पाटील विजय मामा यांचं खूप छान आयोजन. स्थानिक भूमिपुत्रांसाठी युवांसाठी विजय मामांचा पुढाकार असाच असू दे. अतिशय सुंदर रीतीने मात्र आपण पाहू शकाल या स्पर्धेला प्रेक्षक देखील एक चांगलं लक्ष देत आहेत. या स्पर्धेची देखील दखल घेत आहेत. दुसरा कोणी रोहित. तर जाऊया मॅचकडे जिथे टार्गेटचा जर आपण विचार केला तर एकंदरीत टार्गेट जमवायचं ते म्हणजेच 31. चला थोडं स्पीडअप करा. आणखी 2 मॅच खेळवायचे आहेत मित्रांनो. वेळेचा जर विचार केला तर आपण पाहू शकाल आता 5 वाजत आले आहेत. थोडंसं वेळ जास्त जातोय. तुम्हाला विनंती करतोय की प्लीज मॅच चालू काय. पहिला चेंडू मात्र आपण घेऊन येत आहेत आणि एकंदरीत या पहिल्या मॅचचा इथे मात्र
पहिल्या चेंडूचा खेळ मात्र चालू होईल. यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकारानं एक अतिशय चांगली सुरुवात, क्रिकेटचं मादक सौंदर्य, कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून हा फटका आलाय आणि इथून मात्र आपण पाहतोय 4 धावा मिळाल्या. अतिशय देखणा फटका, विजय मामा चषक 2024चा हा आलाय दर्जेदार चौकार. घाई करायची आहे, सगळ्यांना जरा घाई करायला सांगतो प्लेअरला मी, नाहीतर मॅच आहे नाही 4 ओव्हरचीच होणार. माझ्या ग्राउंडवर मी 4 ओव्हर शिवाय मॅच खेळवत नाही आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पहिली मॅच खेळावी लागेल, शेवटच्या दिवशी नाही. ओव्हर उद्या किंवा परवा कधीही मी तुम्हाला बोलवू शकतो, म्हणून जरा घाई करायची आहे. तुम्हाला जर वेळ वाचवायचा असेल, दिवस वाचवायचा असेल तर तुम्हाला आजच मॅच संपवायची आहेत आणि घाई करायची आहे. थँक्यू. वेळेला जरा महत्त्व द्या. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल आपले प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार विजय मामा यांनी देखील एक आयोजकांना, एक खेळाडूंना आपण पाहतोय एक मेसेज दिला की वेळेचं महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण 4-4 षटकांचे सामने खेळतोय अगदी सकाळच्या 17 पासून शेवटच्या मॅचपर्यंत, म्हणजे खूप महत्त्वाची भूमिका आहे. यस, आपण पाहू शकाल प्रत्येक मोठे खेळाडू असतात, अतिशय दिग्गज खेळाडू आहेत, ते देखील वेळेचं महत्त्व अगदी पाळत असतात आणि त्या अनुषंगाने मात्र त्यांचा खेळ देखील बहरदार होत असतो. आपण याच विभागातला खेळाडू भरत पाटील याची देखील भूमिका पाहिली असेल, ते वेळेला महत्त्व खूप देत असतात. वाईट चेंडू आलाय, इथून धावफलक जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 9 धावा. 31 धावांचा पाठलाग करायचा, बँकेत बॅलन्स आधीच कमी, त्याच्यामध्ये खर्च तुमचा भरपूर नाही चालणार. रोज मात्र मोठमोठा खर्च करून चालणार नाही, तुम्हाला कंजूस खर्चामध्ये संसार प्रपंच उभा करावा लागेल. ज्या अनुषंगानं आता मात्र आपण पाहू शकाल ही एक्स्ट्रामध्ये 1 धाव खर्च झाली. 2 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस पुन्हा एकदा मागच्या बाजूने दरवाजा उघडा ठेवला होता, परंतु शिरकाव करता आला नाही गोलंदाजाला. चेंडू पुन्हा एकदा वाईट येतोय. आता 10 धावा फलकावरती लागल्या जातात. इक्वेशन असं दिसतंय, 22 बॉल आणि 21ची गरज. जलद गतीने हा सामना संपला जाईल का, हा देखील तेवढाच आता महत्त्वाचा प्रश्न बनून राहिलाय. गोलंदाज होतात तयार. यावेळेस आपण पाहू शकाल फटका चांगला आहे, चेंडूला मात्र स्टँड अँड डिपॉझिट. अतिशय चांगला फटका, चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. दर्जेदार क्वालिटी, विजय मामा चषक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. 3 चेंडू आणि 16 धावा, 15 धावांची गरज. अगदी पहिल्या षटकात धावांची लयलूट चालू आहे. 31 धावांचं टार्गेट ठेवलं. तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ आता आपण पाहतोय तो म्हणजेच फणसपाडा तुटून पडलाय. षटकारांमध्ये मात्र डिलिंग होते. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल एक सोपा झेल मात्र दिला. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतंय. नवीन बॅटर लवकरात लवकर दाखल व्हा. अतिशय चांगला वेगवान चेंडू, वेगावर स्वार असा गोलंदाज. आज वेगाचा उल्लेख केला तर इथे निश्चित स्वरूपात क्रिकेटच्या माध्यमातून एक तरुणांना मेसेज असेल. आजचा तरुण मात्र भरकटलाय. वेग म्हटलं की प्रथमतः आपल्यासमोर येते बाईक, कारण आज तरुणांना 20 ते 25 वर्षाचा जो तरुण आहे त्याच्या आईबाबांनी त्यांना चांगली गाडी घेऊन दिली का मग त्या गाडीचा उपयोग कसाही करायचा. वेगावर भरपूर असं नियंत्रण नसतं, परंतु आईबाबांनी अगदी 24 ते 25 वर्षापर्यंत त्या मुलाला अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं. परंतु मुलगा हा गाडी चालवताना विचार करत नाही, परंतु तो निघून जातो. आयुष्यभरासाठी आईबाबांच्या मनावर डाग असतो की आपला मुलगा आज आपल्यात नाही. म्हणून मित्रांनो, वेग हा नियंत्रित असावा. गाडीचा हा उपयोग तुम्ही प्रवासासाठी करा. 5 म्हणजेच एका चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन बॅटर धावत या, कारण आणखीन 2 मॅच खेळवायचे आहेत. थोडंसं प्लीज स्पीडअप असेल गेमकडे. नवीन बॅटर जर आपण पाहिला तर अमीर पाटील. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. थँक्यू सो मच. यावेळेस आपण पाहतोय अमीर पाटील हा फलंदाज दाखल झालाय. धावसंख्या 16 फलकावरती आहेत आणि या अगदी शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. यावेळेस हा फटका चांगला खेळलाय, चेंडू मात्र निघून जाईल मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. अतिशय चांगला फटका, षटकार 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, कारण आणखीन 2 मॅच मित्रांनो अगदी महत्वाचे आहेत. वेळेचा विचार केला तर आपण पाहतोय 5 वाजलेत. सूर्यनारायण अस्ताला जाईल, कारण वेळ कुणाची गुलाम नाही. सातत्याने उल्लेख केला जातो, निसर्गाने दिलेली देण आहे ती कुणासाठी थांबणारी नाही. त्यासोबत आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. चला लवकर, गोलंदाज रेडी आहेत. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहतोय ते म्हणजेच विराज पाटील आणि स्कोरकार्डला धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 22. अवघ्या 9 धावांची गरज. 18 बॉल आणि 9ची गरज. अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं.
काही कमालीची स्पर्धा ही राहिली. आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसात आपण पाहतोय वैतरणा ए पॅनल असा आजच्या दिवसातला हाफ आपण पाहतोय, ज्यामध्ये 12 संघ खेळले. आता अगदी शेवटच्या 3 संघांचं हे द्वंद्व चालू आहे आणि येणारा मात्र आपण पाहतोय पुढचा सामना श्रीराम कसराळी विरुद्ध श्री गणेश घासकोपरी यांच्यातला हे द्वंद्व असेल. गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहू शकाल लॉंग लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला जिथून सिंगल मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा. अगदी संध्याकाळचं सत्र आणि थंडीचे दिवस म्हटलं की दिवस कमी आणि रात्र मोठी, म्हणून मित्रांनो थोडंसं आता स्पीडअप करा, कारण यानंतरचे 2 सामने अगदी महत्त्वाचे आहेत. आयोजकांना फक्त सामने संपले म्हणजे झालं नाही, तर सगळ्या काही गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. भली मोठी स्पर्धा असलं की मात्र इथे मैदानात जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. त्या अनुषंगाने आपण पाहतोय थोडंसं स्पीडअप करा. यावेळेस चेंडूने मात्र उंची गाठलाय आणि लांबी देखील तेवढीच. काही कमालीचा फटका, 6 धावा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं. आता ऑलमोस्ट या सामन्यामध्ये फक्त 2 धावांची गरज. जास्त वेळ घेऊ नका. श्रीराम कसराळे आणि श्री गणेश घासकोपरी संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यावेळेस आपण पाहतोय सामन्याचा रिझल्ट इज क्लिअर. आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय चांगला आणि देखणा फटका. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पार. चला प्लीज. धुवाधार. धन्यवाद डीजे. आपण लवकरात लवकर जो सामना झालेला आहे त्यांनी मात्र मैदानाचा ताबा सोडा आणि घासकोपरी संघ क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. मी श्रीराम कसराळी या संघाला विनंती करतोय की आपले फलंदाज येऊ द्या. मॅन ऑफ द मॅच ह्या मॅचचा आपण देणार आहोत, परंतु हा सामना चालू होईल तत्पूर्वी आपण लगेचच त्या मॅन ऑफ द मॅचकडे देखील वळणार आहोत. क्षेत्ररक्षण लावून घ्या. घासकोपरी संघ तुम्हाला विनंती देतोय. आयोजकांचे वारंवार सूचना येते की वेळ आता खूप एक क्षण तारेवरची कसरत असेल, त्या अनुषंगाने थोडंसं वेळ आता कमी खर्च करा. फलंदाज येऊ द्या. श्रीराम कसराळी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 वर्ष 8वं या स्पर्धेचं काय उत्तुंग भरारी या स्पर्धेने घेतली. अतिशय साधी सुरुवात. आज जर बघायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी स्पर्धा, अर्थात आपण पाहू शकाल विजय मामा चषक 2024चा हा तरार. पुढचा मॅच श्रीराम कसराळी संघ. फलंदाज येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये.